कोरोनाच्या नव्या JN.1 या सब व्हेरिएंटनं आता टेन्शन वाढवलंय। केंद्र सरकारनं राज्य सरकारला अलर्ट राहण्याचे सुद्धा निर्देश दिलेत। नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईन सुद्धा जारी करण्यात आल्या। केंद्र सरकारनं कोरोनाबाबत उद्या बैठक सुद्धा बोलावली आहे। या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे। आताची एक मोठी बातमी मानली जाईल। कोरोनाच्या या नव्या JN.1 या सब व्हेरिएंटनं काहीसं टेन्शन वाढवलंय। याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी दीपक यांच्याकडून। दीपक, कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट आलाय आणि त्याचा रुग्ण सुद्धा केरळमध्ये आढळून आला आणि त्यानंतर सरकारने सुद्धा काही नियमावली जाहीर केली आहे। काय अधिकची अपडेट? बरोबर आहे, जगभरामध्ये आणि भारतात सुद्धा आता कोविड परत डोकं वर काढत असल्याचं दिसून येत आहे आणि त्याचा जो सब व्हेरिएंट आहे JN.1 त्यामुळे केरळामध्ये पुन्हा कोविडची जी संख्या आहे, कोविडच्या केसेसची संख्या तिप्पट झाली आहे एका आठवड्यामध्ये आणि 1 ते 17 डिसेंबर दरम्यान 10 जणांचा मृत्यू झाला आहे कोविडमुळे। त्याच्यामुळे याचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आरोग्य मंत्रालयाने आणि आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बुधवारी म्हणजे उद्या बैठक बोलावली आहे आणि सर्व राज्यांची किती तयारी आहे कोविडला टॅकल करायची त्याचा आढावा घेण्यासाठी बेसिकली बैठक बोलावली आहे आणि त्या बैठकीनंतर नाताळनंतर काय गाईडलाईन्स दिले जाणार हे ह्या बैठकीत ठरवलं जाईल। बरं, अधिक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।